नमस्कार, मी नवसो परब वार्ता गोव्याची या न्यूज बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करतोय। आपण पाहणार आहोत दिवसभराच्या घडामोडी, पण त्या अगोदर जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव। घरकुल मसाले। पहिली ते 8वी पर्यंतचे वर्ग 22 नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता। टास्क फोर्स कडून मान्यता। शिक्षण खातं घेणार अंतिम निर्णय। डॉक्टर शेखर साळकर यांची माहिती। कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस। अरबी समुद्रातील वातावरण बदलामुळे पुढच्या 36 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। शाळा सुरू होणार असल्याने कंत्राटी शिक्षकांचं आंदोलन स्थगित। नव्या सरकारसमोर मागण्या मांडणार। मुख्यमंत्री म्हणतात घसघशीत पगारवाढ आणि 12माही वेतन का धुडकावता। गुरगाव नगरपालिका इमारत जीर्णोद्धारात घोटाळा। मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरुद्ध FIR दाखल करा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश तोडणकर यांची मागणी। मिलिंद नाईक यांचा अनेक घोटाळ्यात हात असल्याचा संकल्प आमोणकरांचा आरोप। पत्रकार जीवन गौरव पुरस्काराची रक्कम वाढवणार। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची घोषणा। पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवण्याची ग्वाही। पणजीत राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा। आणि आणखी एकाचा कोविडमुळे मृत्यू। 24 तासात 23 नवे रुग्ण। सक्रिय रुग्ण संख्या 252। पहिली ते 8वी पर्यंतचे वर्ग 22 नोव्हेंबर पासून सुरू होण्यास टास्क फोर्स अनुकूल आहे। या संदर्भात शिक्षण खातं अंतिम निर्णय घेईल असं डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितलंय। टुडे टास्क फोर्स मीटिंग वॉज देयर आणि आम्ही जे सजेशन दिले, रिकमेंडेशन दिले की स्कूल शुड बी स्टार्टेड, so they have accepted that and it will start from 22nd म्हणून ठरला. And director of education, he will have a talks with all the management and see how they can do it. Because as I have told you last time, ते मॅनेज कसे करप हे फायनली ते लोकल मॅनेजमेंट ऑफ द स्कूलाचे मॅनेजमेंटान ठरवचे पडटले। SOP will be put forward by the same SOP most likely what it was there last time, and they should be. Only problem is where there is cluster. So आम्ही जसे कुजिरान पळयला न्ही क्लस्टर एकदम सगळ्यो शाळा जर बरोबर सुरू जाल्यो आनी सगळ्यो बरोबर सुटल्यो तर दॅट मे बी अ लिटल बीट चड गर्दी जावंक शकता। म्हणून ताणें सांगला की तांचे बरोबर बसून ही कॅन सीट विथ दॅम ऑर ही कॅन टेल दॅम तुमच्या भितर तुम्ही ठरया की प्रत्येक स्कूल एक हाफ एन आवर स्टॅगरिंग सोडपाचें, सो दॅट एट अ गिवन टायम दॅर वोंट बी टू मेनी चिल्ड्रन मिक्सिंग विथ इच अदर। हे सगळें केलें की जालें। This is regarding only this complex. Wherever there is complex. Individual school आहा ताका तांणी टायमींग थोडे क्लासीस अर्द वरान सोडले, थोडे मातशे हे पयलीं परत सोडले। सो इट्स इम्पॉर्टंट मॅसेज कसो, नॉट टू मेनी चिल्ड्रन शूड कम। आणि आम्ही ऑल्सो सजेस्ट केला की जांचे पेरंट्स दे वॉन्ट टू सेंड देअर चिल्ड्रन, दे शुड बी ऑल्सो वॅक्सिनेटेड। पेरंट्सांनी दोगांनी वॅक्सिनेट करप आपल्याक गरजेचें आसा। 22nd डेट फायनल केले, सो आय थिंक बाय टुमॉरो दे विल इश्यू द गायडलायन्स। It will be from the 1st to 9. या स्कूल्स म्हणला आम्ही इवन KG बालीन कोण चालू करूंक सोदता जाल्यार सुद्दां देखील भुरग्यांक जावपाची चान्सीस कमी आसा। जाल्यार इट विल बी लायक अ फ्लू ओन्ली। कित्याक अजून पर्यंत लास्ट इतके सुरू जाले अजून पर्यंत एकूय एडमिशन जावना भुरग्यांचे नवीन कसं एडमिशन, नो फ्रेश एडमिशन्स इन द हॉस्पिटल्स ऑन चिल्ड्रन। पण हांवें लास्ट फर्स्ट वेव पासून सेकंड वेव येवं पर्यंत 4 म्हयने केले, 4 months have passed. नोव्हेंबरान सामकें आमचें एंड जालें, एप्रिलान आयली। एंड ऑफ द डिसेंबर देर मस्ट बी 35 lakhs people ऑन द बीचीस। तुम्हीच सगळ्यांनी रिपोर्टिंग केला की मॅक्झिमम क्राऊड डान्स हे ते सगळें चालू आशिल्लें। जानेवारीन कांय जावंक ना, फेब्रुवारीन कांय जावंक ना, मार्चानूय कांय जावंक ना, जालें केन्ना एप्रिलान जालें। दॅट मिन्स देर इज अ टायम निडेड टू म्युटेट दॅट व्हायरस। इफ द व्हायरस डजंट म्यूट, व्हेरी अनलायकली दॅट थर्ड वेव आयली जाल्यार इट वील बी व्हेरी मायनर। कित्याक आमचे ऑलमोस्ट 99% ऑफ द पॉप्युलेशन मस्ट बी ऑलरेडी हिट बाय द व्हायरस। ऑलरेडी जाला आसतलें, सगळ्यांक जावन गेलां आसतलें, आमकां खबर सुद्दां नासतलें। आमी ठरयलां न्ही की बाबा कित्याक हा प्रॉब्लेम वी कॅन इमिजिएटली क्लोज डावन। कर्नाटक किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचं गोवा हवामान विभागाचे शास्त्रज्ञ राहुल यांनी स्पष्ट केलंय। उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात येत्या 36 तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं ते म्हणाले।
विजा कोसळण्याची शक्यता असल्यानं लोकांनी मोकळ्या जागेत फिरू नये असं आवाहन करण्यात आलंय. जनरली स्पीकिंग अबाउट दिस सीजन, ये जो पोस्ट मानसून सीजन है अक्टूबर से लेके दिसंबर तक, और उसमें भी पर्टिकुलरली नवंबर एंड तक थंडरस्टॉर्म एक्टिविटी इज ए नॉर्मल थिंग. रेनफॉल लाइट टू मॉडरेट रेनफॉल विद ए स्मॉलर स्पेशल डिस्ट्रीब्यूशन के साथ थंडरस्टॉर्म एक्टिविटी इस सीजन में नॉर्मल ही है. लेकिन अभी इस टाइम पे जो इंक्रीज क्लाउडिंग है, नहीं तो आफ्टरनून के बाद कंटिन्यूअस क्लाउडिंग जो हो रहा है पिछले 24 आवर्स से, उसका ये रीजन है कि एक लो प्रेशर एरिया जो बोलते हैं वो फॉर्म हुआ है ईस्ट सेंट्रल अरेबियन सी में ऑफ कर्नाटका कोस्ट में. और अगर आप आईएमडी के रेगुलर फॉरकास्ट को फॉलो करते हैं तो अराउंड 15th और 14th को इटसेल्फ आईएमडी ने ये बताया था कि देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ए फ्रेश लो प्रेशर एरिया टू फॉर्म ओवर अरेबियन सी. तो वही हुआ है अभी. और जैसे ये लो प्रेशर एरिया फॉर्म होता है और अरेबियन, अभी ऐसा सिचुएशन है कि एक लो प्रेशर एरिया अरेबियन सी के ऊपर भी है और एक है बे ऑफ बंगाल के अभी ऊपर. सो इसके कंबाइंड इफेक्ट से गोवा के ऊपर जो विंड्स है अभी ईस्टर्ली विंड्स चल रहे हैं और बे ऑफ बंगाल से और कुछ अरेबियन सी में भी मॉइस्चर गोवा के एटमॉस्फेयर के ऊपर आ रहा है. तो ये दोनों मॉइस्चर मिला के और एटमॉस्फेयर में जो टेम्परेचर के कारण थंडरस्टॉर्म क्लाउड्स फॉर्म हो रहे हैं और लाइटनिंग और थंडर के साथ रेनफॉल एक्टिविटी हो रहा है. जैसे हमने बताया ये सीजन में लाइटनिंग जो होता है रेनफॉल के साथ अक्टूबर से लेकर नवंबर तक, वो एक यूजुअल फिनोमेना है. लेकिन ये जो सिस्टम आया है उसके कारण उसका स्पेशल डिस्ट्रीब्यूशन, यानी कि जिस जगह पे जो रेन का डिस्ट्रीब्यूशन होता है वो ज्यादा हो गया है और पिछले 24 आवर से थोड़ा ज्यादा क्लाउडिंग और रेनफॉल एक्टिविटी है. ये जो एक्टिविटी है रहने वाला है मे बी फॉर अनदर 36 आवर्स क्लाउडिंग और रेनफॉल एक्टिविटी. आज के दिन 16th को हमने एक आइसोलेटेड जगह पे यानी कि नॉर्थ एंड साउथ गोवा के ऊपर 1 और 2 प्लेसेस में हेवी रेनफॉल का भी वार्निंग दिया है. और एज वी आर स्पीकिंग हम अपने रडार ऑब्जर्वेशन में देख सकते हैं कि साउथ गोवा के ऊपर केपेम, दरबंदर और सब तालुका के ऊपर अभी अच्छा खासा बारिश हो रहा है. तो ये सिचुएशन जो है जारी रहेगा फॉर ऑलमोस्ट 36 आवर्स. उसका ये मतलब नहीं कि पूरा दिन रेनफॉल रहेगा. मोस्टली आफ्टरनून टाइम पे ये कन्वेक्टिव थंडरस्टॉर्म रेनफॉल एक्टिविटी रहेगा और पॉसिबिलिटी है 1 या 2 जगह पे हेवी रेनफॉल यानी कि रेनफॉल एक्सीडिंग 6 सेंटीमीटर का भी होने का. अभी सीवियर कुछ रेड अलर्ट कुछ भी नहीं दिया है. जो भी है सिचुएशन हम देख रहे हैं, कंटिन्यूसली मॉनिटर कर रहे हैं. जो लो प्रेशर एरिया का हम बता रहे थे दैट इज एक्चुअली मूविंग अवे फ्रॉम द इंडियन कोस्ट. तो जैसे दिन आगे जाता जाएगा 24 आवर्स या 48 आवर्स के बाद दैट विल बी मूविंग अवे फ्रॉम द कोस्ट. तो उसका जो इफेक्ट है वो कम ही होता रहेगा. तो ये जो इंटेंस यानी तो ये ज्यादा एक्टिविटी कंपैरेटिवली है वो रहेगा ऑलमोस्ट फॉर 24 to 36 मोर आवर्स. उसके बाद नॉर्मल वेदर फीचर में आ जाएगा, यानी कि इतना डिस्ट्रीब्यूशन नहीं रहेगा रेनफॉल का, लेकिन विद स्मॉलर स्पेशल डिस्ट्रीब्यूशन रेनफॉल एक्टिविटी हो सकता है थंडरस्टॉर्म एक्टिविटी अप टू अराउंड 24th. वो भी और एक बार बोल रहा हूँ, ऐसा नहीं है कि हर दिन बारिश रहेगा हर एक जगह पे. डिस्ट्रीब्यूशन में सिग्निफिकेंटली डिक्रीज आफ्टर अबाउट 36 आवर्स. एंड और एक ये भी रिक्वेस्ट है कि जो भी हमारे जो फोरकास्ट है, ये जो सिस्टम्स है उसके लोकेशन के ऊपर और उसके गोवा के नहीं तो इंडिया के कोस्ट के कितने दूर है ये सब में डिपेंडेंट है. तो यही भी एक रिक्वेस्ट रहेगा कि प्लीज बी रेगुलरली अपडेटेड विद द वार्निंग्स एंड फोरकास्ट इश्यूड बाय आईएमडी व्हेन द वेदर इज एक्टिव अराउंड गोवा. जैसे पहले भी बताए गए थे फोरकास्ट में, जब ये थंडरस्टॉर्म एक्टिविटी होता है तो पीपल शुड अवॉइड वर्किंग इन ओपन एरियाज और ओपन फील्ड्स और टेकिंग शेल्टर अंडर आइसोलेटेड और टॉल स्ट्रक्चर्स एंड बिल्डिंग्स, क्योंकि ये सबसे लाइटनिंग हजार्ड होने के चांसेस है. तो जब भी कुछ लाइटनिंग से जुड़े नहीं तो थंडरस्टॉर्म क्लाउड्स रडार ऑब्जर्वेशन में नहीं तो सैटेलाइट ऑब्जर्वेशन में दिखता है आईएमडी गोवा के इंस्ट्रूमेंट्स में, तो हम नाउकास्ट मैसेज इश्यू करते हैं जिससे पता चलता है कि क्लाउड एग्जैक्टली कहाँ है, कौन से डायरेक्शन में मूव होने के चांस है. तो अकॉर्डिंगली पीपल कैन टेक प्रिकॉशंस. और ये जो जैसे हम बोल रहे थे सिस्टम के कारण ये 2-3 दिन में थंडरस्टॉर्म एक्टिविटी ज्यादा है. तो प्लीज बी रेग्युलरली अपडेटेड विथ नाउकास्ट अँड टेक द प्रिकॉशन्स. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी वाळपई, डिचोली, केपे, पेडणेसह राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊतसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी कंत्राटी शिक्षकांनी पुन्हा सुरू केलेलं आंदोलन स्थगित केलंय. दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होणार असल्यानं आंदोलन स्थगित करत असल्याचं शिक्षक म्हणाले. आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारसमोर मागण्या ठेवणार असल्याचं शिक्षक गंगाराम लांबोर यांनी सांगितलंय. आमची एक अपेक्षा असली सरकाराकडे की त्या सरकार फाटी सांगत आयिल्ले की आमी तुमची कितें तरी
करतले तुमकां पळयता कशें कितें करून घेवपाक मेळटा तें. म्हणून आमची एक अपेक्षा आसली ह्या सरकारा कडच्यान, स्पेशली ह्या सरकारा कडेन, की हे सरकार कितें तरी आमच्या खातीर हें करतलें. कारण बींग एक क्वॉलिफायड टिचर एंड 10 ते 12 गोंयच्या गव्हर्मेंट हायस्कुलान शिकून आमची अपेक्षा आसली. पूण आयज जेन्ना संयमान आर्ट एंड कल्चरलान जेन्ना आपूण व्हेलें आनी तेणी सांगलें की आनी हाज्यान कांयच करपाक मेळना, कायद्यान जें कितें आसलें तें आपूण केलें आनी तुमकां जर कितें केलें जाल्यार बाकीचो 10,000 कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आहा तांकांय आपणाक करचें पडटलें. आनी ताका लागून हांगासर कांय करपाक मेळना आपणाक अशें म्हूण तेणी स्टेटमेंट केलें. तरी सुद्दां आमी सांगलें की आमकां जर रेगुलर पॉसिबल ना जाल्यार जे पे स्केल जे आसा जे बाकीच्या स्टेटीन लायला आमी परत सांगता तुमकां, कित्याक आन्सर दिना तेजेर ते जावचें ना, डायरेक्टरा कडेन उलयात अशें म्हणटात. फाल्यांच्यान जे हायस्कुलां रिओपन जाता, जे वेकेशन आसा तें सोंपता, सो आमकां आमची जबाबदारी खबर आसा. जरी आमचेर इनजस्टीस जाता तरी आमी आमच्या भुरग्यांचेर जे आमी शिकयता थंय त्या भुरग्यांचेर इनजस्टीस जावन दिवचें ना. आनी म्हणून आमी सगळ्या टिचर्सान एक मतान हो डिसिजन घेतला की हांगच्यान आयच्यान आमी हें जें उपोशण आसा तें उपोशण आमी सोडटात. एक्चुअली हें उपोशण ज्या सरकारांतल्या कोणी तरी येवन तें सोडोवपाक जाय आसलें किंवा अशें बरें न्यूज दिवन, पण बॅड लक आमचो अनफॉर्च्युनेटली की तें कांय जावं शकलें ना. आमकां खुद्द जावन आमकांच हें उपोशण जें आसा तें सोडचें पडटा. हो जो उपोशण आसा तें आमी तात्पुरतें स्थगीत करता. फुडें जेन्ना हो मुवमेंट आमचो आतां स्थगीत जाता, फुडें जेन्ना नवीन सरकार घडटलें किंवा कितें जेन्ना जातलें तेन्ना आमचो मुवमेंट परत चालू जातलो. कारण तोपर्यंत आमकां हें जे आमचें जे इनजस्टीस जाता, जो पर्यंत जस्टीस मेळना तो पर्यंत आमचो मुवमेंट चालू उरतलो. पूण सद्याच्या हेका जो आतां आसा तो आमी स्थगीत करता. दरम्यान कंत्राटी शिक्षकांना घसघशीत पगार वाढ आणि 12 महिन्यांचं वेतन देण्याची सरकारची तयारी आहे. मात्र शिक्षकांना ते नको असेल तर आमचा नाइलाज आहे, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. मला सगळे टिचर्स मेळ्ळा त्यांची 60% सॅलरी इन्क्रीज केल्या हांवें. 10 महिन्याची तांकां सॅलरी मेळटाली ती 12 महिन्याची सॅलरी केल्या. तेंची डिसकंटिन्यू करूंक ना. त्या टिचर्सां खातीर 60% इन्क्रिमेंट हे आयुश्यान कोणी केन्ना करूंक नासलें. तें हांवें केलां. जे 10 महिने सॅलरी मेळटाली ती 12 महिने केल्या. आनी तांकां हांवें सांगलां तांकां जर मान जायना जाल्यार तेंच्यांनी डिपार्टमेंटाक सांगचें. हे ऑलमोस्ट जितकें करूंक जाय तितकें केलां आनी तांकां रिक्वेस्टूय केल्या की तुमी स्ट्रायक फाटी घेया म्हणून. आनी मान जायना जाल्यार डिपार्टमेंटाक कळया म्हणून सांगलेलें. त्यांचेर डिपेंड आहे. आता काळजाचा ठोका चुकवणारी बातमी. दीव येथील नागवा बीचवर पॅराशूट रायडिंग करत असतानाच मोठा अपघात घडला. अचानक दोरखंड तुटल्यानं जोडपं समुद्रात कोसळलं. ही संपूर्ण घटना मोबाईलवर कैद झाली आहे. कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशभरातील अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. गेली जवळपास 2 वर्ष लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधात राहिल्यामुळे सहकुटुंब फिरायला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. फिरायला गेल्यानंतर अतिउत्साहातून अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना दीवमध्ये घडली आहे. या ठिकाणी पर्यटनास गेलेलं एक जोडपं पॅराशूट रायडिंग करत असताना त्यांचा दोरखंड तुटल्याची घटना समोर आली आहे. संबंधित सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता एक जोडपं पॅराशूट रायडिंग करताना दिसत आहे. संबंधित पॅराशूटचा दोरखंड बोटीला बांधण्यात आला होता. पण रायडिंग सुरू होताच अवघ्या मिनिटभरातच दोरखंड तुटल्यानं हे जोडपं समुद्रात कोसळलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या जोडप्याने लाईफ जॅकेट घातलेलं असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. लाईफ जॅकेटच्या मदतीनं हे जोडपं समुद्र किनाऱ्यावर पोहोचलं. ही घटना दीव येथील नगवा बीचवर घडली आहे. हा तर दुर्घटनाग्रस्त जोडप्यानं ॲडव्हेंचर ग्रुप विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. पॅराशूट रायडिंग करत असताना अचानक दोरखंड तुटल्यानं ॲडव्हेंचर बोटीवर मोठा गोंधळ उडाल्याचं संबंधित व्हिडिओत दिसतंय.
पार्क केलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा निष्काळजीपणा या दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतलाय. पुण्यातील या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय. कारमधून उतरताना एकाचा निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणा पुणे इथल्या दुचाकी स्वाराच्या जीवावर बेतलाय. या भीषण अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय. रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं उभ्या असलेल्या कारमधील एका व्यक्तीनं अचानक कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे मागच्या बाजूनं येणाऱ्या दुचाकी स्वाराची धडक कारला बसली. यात दुचाकीच्या मागे बसलेला व्यक्ती आणि दुचाकी स्वार रस्त्यावर पडलेत. इतक्यात समोरून एक मोठा टेम्पो आला. हा टेम्पो दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या अंगावरून गेलाय. यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. कारमधून उतरताना बेफिकीरपणे दरवाजा उघडल्यानं हा अपघात घडलाय. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून दुचाकी चालवणारा वाचला. या अपघातामुळे बेफिकीरपणामुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. कार पार्क केल्यानंतर किंवा कारचा दरवाजा उघडताना मागे पुढे बघण्याची तसदी त्या व्यक्तीनं घेतली असती तर कदाचित हा अपघात घडलाच नसता. त्यामुळे तुम्ही कारचा दरवाजा उघडत असताना अशी खबरदारी नक्कीच घ्या. त्याचबरोबर दुचाकी चालवत असताना रस्त्यालगत थांबलेल्या कारजवळून जाताना काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. ज्येष्ठ पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराची रक्कम वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली आहे. पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. पत्रकारांनी टीका जरूर करावी, मात्र चांगल्या गोष्टीही निदर्शनात आणाव्यात असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पाटोपणजी इथल्या संस्कृती भवनाच्या सभागृहात माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सरकाराचे बरें कितें आहा तें लोकां पर्यंत पावोवपा खातीर आनी सरकाराचे वायट कितें आहा हें आमकां परत दाखोवन दिवपा खातीर. ऑफकोर्स इट इज ट्रू, इट इज युअर रायट. आयज पर्यंत म्हाका दिसता एकूय पत्रकार म्हाका सांगतो ना हांवें तूं कित्याक बरयल्लें रे काय म्हणून जाल्लो ना, कोणूच सांगतो ना केन्नाच. आनी सांगतोय म्हाका तशें आसत जाल्यार कोणी म्हाजेर टिकात्मक सुद्दां बरयलां आसत किंवा टिकात्मक खंयचो वर्च्युअल व्हिडिओ आसतलो कितें हांवें एकल्याक सुद्दां केन्नाय विचारूंक ना. इट इज एन लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड, हाजी प्रायस डेफिनेटली वाडोवपाक जाय, म्हजें मत आसा. आनी हांव म्हणजे ऑफकोर्स ह्या वर्साक आत्तां आमी तुमी ऑलरेडी दिली, आमी वाडोवपाक शकना, बट ताची दखल घेवन आमी ह्या वर्साचेरूच एडमिनिस्ट्रेटीव डिसिजन घेता. तेजे फायनान्शियल प्रोविजन हे केले वयतले. सेक्रेटरी एंड इन्फॉर्मेशन एंड डायरेक्टर विल टेक नोट, यू मूव द फायल फॉर द लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड. डेफिनेटली उरलेले लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड आसा ताज्या कंपॅरिजनान ती प्रायज येवपाक जाय, ती प्रायज एमावंट ती वाडली वयता. दुसरे तुवें 2-3 गजाली खरें म्हटल्यार हांवें फास्ट ट्रॅक केल्ल्यो. ज्यो फायली तुज्यो 3 फायली उरल्या हांवें प्रणव भटाक आतांच फायली घेवन आपयल्या. हो कार्यक्रम सोंपल्या उपरांत तूं, हांव, प्रणव आनी सेक्रेटरी आनी डायरेक्टर बसूया, तुज्यो फायली क्लियर जातल्यो. एकट्याचें एप्लिकेशन म्हणजे म्हाजें म्हणल्यार 19 डिसेंबर म्हणजे 60वें मुक्तीचें वर्स मनयता आसतना तरी एप्लिकेशन पेंडींग आनी 1.5 वर्स उरलें, 2 वर्स उरलें हें म्हाका नाका. तुमचो लॅपटॉप, कॅमेरा हाजीच फायली आयजूच क्लियर जातल्यो, जेणे करून तुमकां म्हणजे थोड्या जाणांक चिंता आहा ते कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं मेळटलें काय ना म्हणून. डेफिनेटली जेंच्यांनी एप्लाय केल्या ताका 100% ती मेळटली हाजी खबरदारी म्हजें डिपार्टमेंट जें आसा हें घेतलें. आनी एक गजाल तुवें सजेस्ट केलें विच इज अ लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड आमी जेंका दिता ताजी एमावंटूच न्ही, तर म्हाजें म्हणणें आसा लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड दिता ताज्या पत्रकारितेंत ताणें बरयल्ले वेगवेगळ्यो गजाली ह्यो इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाच्या इन फ्युचर
प्रिंट केले वयतना त्याचं बुक काढलं वयता विच इज अ रिकॉर्डेड बुक. यावेळी गोवन वार्ता लाईव्हचे सहाय्यक वृत्त संपादक सचिन खुटवळकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट संपादक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. तर गोवन वार्ता लाईव्हचे सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी प्रुडंट वाहिनीसाठी केलेल्या ऑनलाईन शिक्षण विषयक वार्तांकनासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचाही गौरव करण्यात आला. मुरगाव नगरपालिका इमारतीच्या जीर्णोद्धार घोटाळा प्रकरणी कंत्राटदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरुद्ध FIR दाखल करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. मुरगावचे आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांच्यासाठी घोटाळे हे नवीन नाहीत अशी टीका काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी केली आहे. थंय जे हेरिटेज स्ट्रक्चराची जो एक हेरिटेज प्रॉपर्टीज आसा ज्याची कोणूच पोजेशन घेवपाक शकना तेजी चोरी जाल्ली आसा. आता त्याचो व्हॅल्यू कितलो जातलो हे जे रेप्युटेड कन्झर्वेटिव्ह आर्किटेक्ट्स असतात ते आर्किटेक्टूच त्याचो व्हॅल्यू करपाक शकता आणि त्याचो व्हॅल्यू हो कितलेशेच कोटींनी जावपाक शकता. आतां थंय कितें कितें चोरून व्हेला हेजो पयलो अभ्यास जावपाक जाय. तेजे पयलीं इन्व्हेस्टिगेशन जावपाक त्या बिल्डिंगेंत कितें कितें आशिल्लें आनी कितें कितें ना जाल्लें आसा ते टीकवूड आनी बाकीचे जे फर्निचर आशिल्ल्यो तेजी चोरी जाल्ली आसा ती पयलीं सोदून काडपाक जाय. ती चोरी कोणें केल्या तितून भितर तो कॉन्ट्रॅक्टर इनवॉल्व आसा गाय आमच्या काल्लूस जो आल्मेदा आसा त्याचे प्रमाणे थंय मिलिंद नाईक हांचे चोरून गेला हे कोणाक खबर ना. सो हेजी पयलीं म्हणजे थंय इन्व्हेस्टिगेशन जावपाक कारण हे दीस इज अ स्कॅम एंड अ फ्रॉड. सरकार जर ह्या हितून फाटी घेता जाल्यार काँग्रेस पक्ष फाटी सरपाना. ह्या हेजेर आमी FIR रजिस्टर करपाक पुलिसां कडेन. सो हे सगळ्या हितूंतल्यान इमिजिएटली आमी स्ट्रॉंगली ह्या हेजेर ह्या स्कॅमाचेर इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी आमी डिमांड करता. मुर्मुगांवचो जो आमदार आसा जो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आसा हेजो फर्स्ट टायम हो स्कॅम न्हू. ही तो हेबिच्युअली स्कॅमस्टर्साच्या भितर इनवॉल्ड आसा. सदांच तेजे फाटल्यान कंटिन्युअसली स्कॅमां करीत येयलो आसा. आतां तुमकां ब्रीफ केल्लेलें आसा नुस्तें नलिनीचें जावं आयनोराचें चोरी कशी केला ताणें कोर्टांसून गणेश बेंचोप्लास्ट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाफ्ता स्कॅमाचो मागीर तेजो घराचो इशू आसा गव्हर्मेंट लँड जी ग्रॅब केल्लेली आसा. आयज तेजे पोर्टान जो मोनोपोली तो करपाक लागलेलो आसा. सगळे बाकीचे जे बिझनेसमॅन आसले तांकां टोटली थंयसून भायर धांवन टोटल आपली मोनोपोली चल्लेली आसा. स्ट्युडोरींग ताणें मोनोपोली केल्ली आसा. लेबर कॉन्ट्रॅक्ट मोनोपोली केल्ली आसा. ट्रान्सपोर्टा भितर मोनोपोली केल्ली आसा. अशें तेजे कंटिन्युअसली आसा. आनी हे आमी स्वता सांगना बिंग अ ऑपोजिशन जशें आमच्या पार्टी अध्यक्षान सांगलां आमी ऑपोजिशन उलयना तेंचे स्वताचे आमदार उलयता. आनी काल्लूस आल्मेडा म्हणटा तो फर्स्ट टायम उलोवना. हेन पयलीं मॉविन कुदिनूय लास्ट टायम उलयलेले ड्युरींग लॉकडावन टायमाचेर. आनी हे सगळे एंडोस कोणेन केला काल स्वता अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर एंडोस केलेले आसा की तुम्ही जेन्ना ताणें स्टेटमेंट दिला कालूसन स्टेटमेंट दिल्या उपरांत ताणें जे क्लॅरिफिकेशन दिलां ते क्लॅरिफिकेशन ताणें मेन्शन केलेलें आसा. स्वता आपल्या तोंडान मेन्शन केलेलें आसा बाबा आपल्याक जर स्कॅम करपाची आसा आपल्याक जर ब्रायब घेवपाची आसा जाल्यार आपूण ते वास्को भायर विचार करूंक शकता. आपूण वास्को भायर विचार करूंक शकता म्हणटा करपाक. वास्कोन आपूण मातसो फाटी जर आपूण वास्को कित्याक करतलो आपल्यान केला आसा जाल्यार भायर वास्को करूंक शकना आपूण असो ताणें स्वता काल एडमीट केलेलें आसा कित्याक आपूण वास्को भायर आपले स्कॅम चाललेले आसा आपल्यान स्कॅम केलेले आसा आपल्यान ब्रायब घेतलेली आसा. काँग्रेस नेते मिकी पाशेको यांनी काँग्रेस पक्षाला युतीची गरज नसल्याचं विधान केलंय. काही पक्षांचे नेते स्वार्थापोटी काँग्रेस सोबत युती करण्यासाठी उत्सुक आहेत. आज ते अटी घालत आहेत. उद्या ते मंत्रीपदासाठी दबाव टाकतील असं पाशेको म्हणाले. When Rahulji came to Goa, okay, now recently, he made point very clear. No defector, no traitor. Now, कोण डिफेक्टर म्हणटा कोण 12 जाण 13 जाण गेले ते डिफेक्टर जाले आनी ट्रेटर्स कोण जाले ते गोवा फोर्ट जाले आनी एक NCP जाले सारकें ना. सो हांव कितें म्हणटा जेन्ना तुमी 40 मतदार 40 मतदारसंघांनी तुमी ब्लॉकाची मिटींग करता मेंबरशीप ड्रायव्ह चल्लेली आहा आनी सगळ्या मतदारसंघांनी सगळो काँग्रेसाचे कार्यकर्ते आहा तितल्याच कामांनी लागलेले आहा जाल्यार तुमी आनी भायल्या भायर आनी ते एलायन्साचे टॉक कित्याक करता ते बंद करा न्हू. म्हजी म्हणणी इतलीच तुमी हे एलायन्साचे टॉक करता ते बंद करा. आतां एलायन्स कोणाक जाय तुमी मनान धरा. एलायन्स कोणाक काँग्रेसाक जाय आमकां जाय मिकी पाशीक जाय काँग्रेसाक जाय. एलायन्स ज्या मनशाक जाय हू वॉन्ट टू सर्वायव इन द पॉलिटिक्स
फॉर देम इज सस्टेनिंग द पॉलिटिक्स. ओके, तुम्ही जाणा आसतले जे एलायन्स मागता तुमी जावं ते NCP जावं ते गोवा फॉरवर्ड जावं NCP आतां 4.5 वर्सां हनीमून केला मरे BJP सांगता 4.5 वर्सां ताका तेंच्या लिडरान पासून सांगलें असो आयकूं ना आनी हेच्या फुडें तो कितें आयकतलो. तेंचे विकनेस तेंचे BJPचे सरकारा कडेन कसले विकनेस आसा आख्या गोंयांत सबंद गोंया खबर आहा मरे केस चलता मरे फास्ट ट्रॅकान न्हू. आं तेंचे विकनेस सगळे लोकांक खबर आहा. आतां गोवा फॉरवर्ड तांकां तर हें मागता एलायन्स करूं मागता. सी यू गॉट टू अंडरस्टँड इफ टील टुडे इफ द गोवा फॉरवर्ड वॉज विथ BJP गव्हर्मेंट आयज ते अशें सांगता एलायन्स मागतले जाल्यार तांकां भायर उडयल्यान मागता ते न्हू. आतां तांकां कापस्ताद आहा. ओके 40 घालून घाला मरे 40 घाला मरे. आं तुमी सांगा म्हाका आमकां कित्याक हे तर डिफेक्टर्स आनी ट्रेटर्स तर काँग्रेसान तांकां दी जाल्यार तांकां ते त्रास तांकां जावचे ना. ते त्रास जातले काँग्रेसाक सेटबॅक जातले. ते पासून म्हाजी म्हणणी इतलीच हे कडेन उलोवपाचें बंद करपाचें. आं आनी तांकां दिसता जरी बाबा हे बरें चिंतता फुडाराक बरो सरकार येवचो म्हणून काँग्रेसाचो जाल्यार तेमी काडचें मज जावचें नाजाल्यार रिजायन जावचें जॉयन जावचें. आमी बाबा काँग्रेसा बाराबर वयता म्हणून. पूण एलायन्स आनी हें तें हॉस्टिटींग बंद करपाचें. आयज ते अहे ते थ्रेट दिता न्हू कोण डेटाचेर डेटी दिता त्यो हें डिसायड करपाक आमी टायम दिता म्हणून एलायन्स करपाकू ते डेटी दिवपाचें ते मागीर बंद करपाचें. जाय बाबा आयज ते ब्लॅकमेल करता ते पोस्ट इलेक्शन तशेंच करतले एलायन्स जाय जाल्यार. आतां तरी सीट मागता इलेक्शन जालें म्हणटा मागीर पोर्टफोलियोक मागीर ट्रेड करूंक लागतले. सो इट इज बीन कंटिन्यू प्रॅक्टीस तेंची. आनी तुमी वळखता दोनूय ते पक्ष एलायन्स मागता तेंचे पॉलिटिकल सर्वायवलाक लागून तुमी ते वळखता इतले पॉलिटिकान ते तसलेच गेलेले आहा. तांकां कोण गोंया सबंद गोंय वळखता. गोंयची पर्जा मिकी पाशिकाकूय कितले वळखता कितले आमी पॉलिटिकल क्लीन आहा ते. आनी गोंयची पर्जा हे जे पक्ष जे मनीस हें मागना एलायन्स करूंक मागना तांकां वळखता. म्हाका आनी तुमकां सांगची करना तुमच्या माध्यमांतल्यान सगळे गोंयचे परिचय पावयता. सारकें कितें ना कितें तें गोंयचे परिचय खबर. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.